Hare Jai Ram
बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम नाही भीड भार तुका मनिसाना थोर तुका मनिसाना थोर तुका मनिसाना थोर नाही भीड भार तुका मनिसाना थोर तुका मनिसाना थोर तुका मनिसाना थोर हेची आम्हा करणे काम 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 बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम विठोबार कुमार विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार कुमार जय विठोबार धर्माचे पालन 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 ओ धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन ओ धर्माचे पालन ओ धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम हेची आम्हा करणे काम करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन याची आम्हा करणे काम ओ याची आम्हा करणे काम याची आम्हा करणे काम काम याची आम्हा करणे काम बीज वाढ
कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवावे बीज वाढवावे नाम बीज वाढवावे नाम बीज वाढवा बीज वाढवावे नाम 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 ह्याची आम्हा करणे काम हो ह्याची आम्हा करणे काम याची आम्हा करणे काम हो ह्याची आम्हा करणे काम विठ्ठल 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 हे विठ्ठल 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 धर्माचे पालन करणे
खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम नाही भिडभार नाही भिडभार तुका म्हणे साना थोर हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल 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 हे विठ्ठल समचरण सरोजम सांद्र नीला बुदाभम जगननिहित पानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधर्म कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि हे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन हरि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची उतरे चरण संताजी त्यांच्या कृपादानी कथिता विचारू त्यांच्या कृपादानी कथिता विचारू त्यांच्या कृपादानी कथिता विचारू त्यांच्या कृपादानी कथिता विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन
दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. तुम्हा आलो रामदूता, तुम्हा आलो रामदूता. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. तुम्हा आलो रामदूता. तुम्हा आलो रामदूता. जब देश में थी दीवानी, वो खेल रहे थे होली. जब हम बैठे थे घरों में, जब हम बैठे थे घरों में, वो झेल रहे थे गोली. थी वो उनकी वो अपनी जवानी, थी वो उनकी वो अपनी रूहानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. शरण शरण हनुमंता, तुम्हारो रामदूता. काय भक्तीच्या वाटा, मत धावाव्या सुभटा, मत धावाव्या सुभटा. शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. काय भक्ती त्याच्या वाटा, मज दावाव्या सुभटा. गुरुक्षेत्र गुरुदेवता, गुरुमाता गुरुपिता. जो गुरु सेवे पूजे परवता, मार्गुनेने. आता हृदया पुले, आता हृदया पुले चौफाळुनिया भले. बरी बैसौ पाऊले, श्री गुरूंची ते नमस्कारुनी आता. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. या वारकरी संतांच्या, 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 या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक ही पायावरी, या वारकरी
वारकरी संतांच्या धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम विठ्ठल 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 अखिल गुणनिधान अकारण करुणा वलय भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या कृपा प्रसादाने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी आपल्या या महिंदळे या गावात माझा येण्याचा योग आला। तो म्हणजे आमचे हरिभक्त पारायण सुंदर असे कीर्तनकार तसेच शिवचरित्रकार असणारे माझे गुरुस्थानी असणारे हरिभक्त पारायण संभाजी महाराज यांनी माझ्या वडिलांसोबत संपर्क साधला। तसेच तुमचे सर्वांचे मान राखून आमचे श्रोते मंडळी माझे माय बाप यांचा मान राखून आमचे टारकरी वारकरी विनेकरी सर्वांचा मान राखून मी इथे कीर्तनाला उपस्थित झाले। विठ्ठल 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 तसेच आमचा तरुण मंडळीचेही मान राखून मी इथे उपस्थित झाले। विठ्ठल विठ्ठल ज्यांनी उत्कृष्ट असं भोजन केलं स्वादिष्ट असं भोजन केलं असे असणारे आमचे हरिभक्त पारायण श्री वामन दादा देवरे दादा खूप सुंदर असा स्वयंपाक होता धकत नव्हतं जबरदस्ती दिलं म्हणजे मी तरी अर्धी पोळी शिल्लक खाल्लेली असेल म्हणजे खूप सुंदर असा स्वयंपाक त्यांनी केलेला होता। ताई तुमचंही धन्यवाद मी करते असंच अन्नदान करत राहा। अन्नदानम महादानम म्हणलेलं आहे ना अन्नदानम महादानम अन्नदान करत जा। अन्नदान केल्याने आपल्या घरात काहीही कमी पडत नाही। विठ्ठल 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 तसेच ज्यांच्या मुखात साक्षात सरस्वती मातेचा वास आहे असे असणारे आमचे बाबा चंद्रकांत बाबा तसेच त्यांना साथ देणारे आमचे केशव बाबा आमचे टाळकरी बाबा प्रताप गुरुजी तसेच आमचे उत्कृष्ट असे कीर्तनकार मी तुम्हाला पहिलेच सांगितलं आमचे संभाजी बाबा तसेच विनेकारी स्थानी असणारे आमच्या ताई चेतना दीदी यांच्याही चरणी मस्तक ठेवते। तसेच आमचे मृदुंग सम्राट असणारे महाराष्ट्रात गाजणारे असे असणारे आमचे दादा सूरज दादा यांच्याही चरणी मस्तक ठेवते। उत्कृष्ट असे पेटीवादक असणारे आमचे बाबा वराडे नाना यांच्याही चरणी मस्तक ठेवते। दादा मला माफ करा आणि माझ्या गुरुवर्यांच्या चरणी मस्तक ठेवते। माझ्या कीर्तन रूपी वाघयंत्राला मी सुरुवात करते। विठ्ठल 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 जगतवंदनीय संत तुकाराम महाराज यांचा स्थितीपर प्रकरणातील संतांचे अवतार कार्य सांगणारा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगात संत तुकोबराने जनांशी उद्गार काढलेले आहे। महाराज शब्दशः अर्थ सर्व नास्तिक मतांचे खंडन करून धर्माचे रक्षण करावे ते असे की सर्व धर्माचे बीज असलेले नाम तेच या जगात वाढवावे हेच आमचे काम आहे। संत तुकाराम महाराज म्हणतात की हे काम करण्यास आम्हाला लहान अथवा थोर याची भीड मर्यादा नाही। हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। तसेच आमचे उत्कृष्ट असे त्यांचं साऊंड सिस्टीम आहे। दादा मला माफ करा तुमचं नाव राहिलं आमचे शिवमुद्रा साऊंड सिस्टीम नांदुरे त्यांच्याही चरणी मस्तक ठेवते व अभंगाचा भावार्थ असा झाला आणि पुढे सुरुवात करते। विठ्ठल 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 विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता लक्षपूर्वक ऐका हा. मृत्यू लोकांमध्ये देवही येतात, संतही येतात व तुम्ही आम्ही पशुपक्षी पण येतो. परंतु सगळ्यांमध्ये संत कशा करिता येतात, संत अवताराला येऊन काय करतात याचे वर्णन या अभंगात केले आहे. संत केव्हा अवताराला येतात तर नाथ महाराज सांगतात, धर्माची वाट मोडे अधर्माची शीग चढे, तै आम्हा येणे घडे संसार स्थिती. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जाना जड जीवा, उद्धराया जाना जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जाना जड जीवा, उद्धराया जाना जड जीवा, अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण. अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा. आपण जगाचा जर विचार केला ना माऊली, या जगाच्या बाबतीत 3 वर्ग आढळतात. पहिला वर्ग काम न शोधणारा, लक्षपूर्वक ऐका हा. पहिला वर्ग काम न शोधणारा, दुसरा वर्ग काम शोधणारा व तिसरा वर्ग काम घेऊनच जन्माला येणारा. पहिला वर्ग कोणता होता? पहिला वर्ग कोणता होता? काम न शोधणारा. जगात असा एक वर्ग आहे माऊली की व्यवहारिक जीवन सुखी होण्यासाठी अनेक साधने आहेत, तरीही न करणारा. आळशी दिले ते खातो, मिळेल ते नेसतो, जेथे दिवस जाईल तिथे दिवस जातो. तसेच परमार्थिक जीवन सुखी होण्यासाठी अनेक साधने आहेत, तरीही न करणारा. देवधर्म सांधी पडिले सकळ, देवधर्म सांडी पडिले सकळ, देवधर्म सांधी पडिले सकळ, देवधर्म सांडी पडिले सकळ. विषयी गोंधळ गाजत असे, विषयी गोंधळ गाजत असे, विषयी गोंधळ गाजत असे. देवधर्म सांधी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजत असे. विषय ओढी भुलेले जीव, विषय ओढी भुलेले जीव. विषया बोलले जीवा, विषय ओढे बोलले जीवा, विषय. आता याचे कोण करील किंवा, आता याचे कोण करील किंवा, आता याचे कोण करील केवा, आता याचे कोण करील केवा. उपजी नारायण, उपजी नारायण नाम. उपजी नारायण बाब, उपजी नारायण बाब. पावनी खाव नरदेह, ओ
बोलले जीव विषयी गोडी बोलले जीव विषय ओढी बोलले जीव विषय ओढी बोलले विषय ओढी बोलले जीव विषय ओढी बोलले जीव विषय ओढी भुलले जीवा आता यांची कोण करील किव नुपजे नारायणी भाव पाओनी ठाव नरदेह वास्तविक माणसांकरिता देव आहे, धर्म आहे, जप आहे, तप आहे, प्रवचन आहे महाराज, तरीही काही माणसं करीत नाही. अशा माणसांचे जीवन म्हणजे पशुतुल्यच आहे. भक्ती विना पशु कशाशी वाढला सटविने नेला तैसा नाही सटविने नेला तैसा नाही सटविने नेला कैसा नाही सटविने नेला कैसा नाही भक्ती विना पशु कशाशी वाढला भक्ती विना पशु कशासी वाढला सटविने नेला तैसा नाही सटविने नेला तैसा नाही सटविने नेला कैसा नाही सटविने नेला कैसा नाही भक्ती विना पशु कशाशी वाढला सटविने नेला कैसा नाही. आहार निंद्रा भय मैथुनानी सामान्य मेतत पशुभिर्न रानाम धर्मो हि ते शाम अधिको विशेषो धर्मे नहि नहा पशुभी समान. असा हा प्रथम वर्ग आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आपला दुसरा वर्ग होता की काम शोधणारा. हा वर्ग म्हणजे प्रयत्नशील आहे महाराज. व्यवहारिक जीवन सुखी होण्यासाठी या शहरात जाय, त्या शहरात जाय, हा कोर्स कर, तो कोर्स कर, या पुढाऱ्याकडे जाय, त्या पुढाऱ्याकडे जाय, सारखा झटत असतो. तसेच परमार्थिक जीवन सुखी होण्यासाठी हे साधन ते साधन, हा देव तो देव, संत सेवा भक्ती शरणागती करून सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण मुक्ती एक यज्ञ नाही केला हिंडता दिशाशीन पावला माया व्यक्तीला जीव माझा सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण मुक्ती एक यज्ञ नाही केला हिंडता दिशाशीन माया व्यक्तीला जीव माझा. आणि आपला तिसरा वर्ग होता काम घेऊनच जन्माला येणारा. हा वर्ग म्हणजे संतांचा व देवाचा व दोन्हीही काम घेऊन जन्माला येतात. पण काही स्वतंत्र तर काही परतंत्र आहे. जसे सप्तऋषी हे काम घेऊन जन्माला आले. सूर्य चंद्र प्रजापती ब्रह्मदेव हे काम घेऊन जन्माला आले पण परतंत्र होते. आपलं डोकं घडविणारा ब्रह्मदेव फार हुशार महाराज. एकासारखा एकाचा चेहरा नाही, एकासारखे एकाचे हातपाय नाही, एकासारखी एकाची वर्तणूक सुद्धा नाही. 184 चे ठासे 184 चे ठासे 184 चे ठासे ओ 184 चे ठासे केले निरानी राणे कैसे केले निरानी राणे कैसे 184 चे
लक्ष 84 चे ठसे लक्ष 84 चे ठसे यांची नामे ही अनानी अनारीसे वर्तने वेशही सिनाने आघवी यांचे कुलाल हाडाचा बापचा हाडाचा अखंड घडतो मडके रे विठ्ठल 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 अशाप्रमाणे ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करण्याचे काम घेऊन आले. पण हेच सृष्टी निर्माण करण्याचे काम आपल्याकडे यावे म्हणून दक्ष प्रजापती महाराजांनी तपश्चर्या करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांना नागाने उपदेश केला. दक्ष प्रजापती महाराज जीव जंतू प्राणी व सृष्टी निर्माण करण्याकरिता तपश्चर्या करू नका, कारण प्राणी निर्माण करण्यामध्ये माणसाचा पुरुषार्थ नाही. जीव प्राणी निर्माण करण्यामध्ये माणसाचा पुरुषार्थ असताना महाराज तर आपल्यापेक्षा पशु पक्षी पुढे आहे ना. जसे तोळधार पक्षी हा एका दिवसातून लाखाच्या वर अंडी घालतो महाराज. ढेकून त्याला दुसरं नाव खटमल्ल आहे. आता खटमल्ल म्हणजे काय माहित आहे का? हा, तर खटमल्ल म्हणजे बादोड आणि त्याला डबल दुसरं नाव आहे खटमल्ल म्हणजे खाटेवरचा मल्ल. हा एका दिवसातून 9 वेळा वितो. तर अजून काही पशु आहेत असो, तर प्राणी निर्माण करण्यामध्ये माणसांचा पुरुषार्थ नाही. जीव प्राणी निर्माण करण्यामध्ये माणसाचा पुरुषार्थ असताना माऊली तर आपल्यापेक्षा पशु पक्षी पुढे आहे. सांगितलं महाराजांनी तोळधार पक्ष्याचं उदाहरण दिलं. तर आपले महाराज म्हणतात की आपण निवृत्ती मार्गाने आचरण करा, गुरु गृही राहून आत्मज्ञान प्राप्त करून उद्धार करून घ्या, असा तर दक्ष प्रजापती महाराजांना नारदाने उपदेश केला. पण त्या दक्ष प्रजापती महाराजांचे समाधान झाले नाही, तर उलट राग आला. असो, काम घेऊन जन्माला आले ब्रह्मदेव, पण परतंत्र होते. स्वतंत्र वर्ग भगवान आणि संत. उदाहरणार्थ आपले नाथ महाराज आहेत. नाथ महाराज आटोपले, त्यांची प्रेत यात्रा निघाली. खूप खूप समाज होता. एका बाईची मुलगी पहिल्यांदाच सासरी जात होती. ती बाई नाथ महाराजांना म्हणाले, अहो नाथा, आजच कसे मरण पावले तुम्ही? माझी मुलगी पहिल्यांदाच सासरी जात आहे, तिला हा अपशकुन आहे. तेव्हा लीला प्रभूची नाथ महाराज उठून बसले व म्हणाले, बाई, अगं बाई, जाऊ दे तुझी मुलगी सासरी. मी आजच मरायला हवे असे काहीही नाही. मी उद्या मरेल असे संत स्वइच्छा मरणी असतात. आता देव आणि संत स्वतंत्र आहेत, तर कोणते काम घेऊन जन्माला आले? तर संत तुकोबराय प्रथम चरणात सांगतात,
करणे काम यज्ञमा करणे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आम्ही पाखंडाचे खंडन करणार व धर्माचे पालन करणार, रक्षण करणार असे महाराज म्हणतात. पण याच कामास देव पण येतात महाराज. मग एका कामाकरिता दोन जण कशाला? देवाची युक्ती आहे, शक्ती आहे, अनुभव आहे, देवच म्हणतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी, धर्म रक्षावया अवतार घेसी. आपुल्या पडीसी भक्त जना, आपुल्या पडीसी भक्त जना, आपुल्या पाडीसी भक्त जना, आपुल्या पाडीसी भक्त जना. अंबरूची साठी जन्म येले, अंबरूची साठी जन्म येले, अंबरूची साठी जन्म येले, अंबरूची साठी जन्म येले. अंबरूची साठी जन्म सोसियले, अंबरूची साठी जन्म सोसियले, अंबरूची साठी जन्म सोसियले, अंबरूची साठी जन्म सोसियले. धर्म रक्षावया अवतार घेसी, ते वेळी आपुलियाचे निकैवारे साकार होनी अवतरे. अज्ञानाचे अंधारे गिळोनी घाली, तै पायी काटाने हटे, तव व्यथा जीवी उमटे. तैसा पोळे संकटे पुढिलांचे नी विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. दैत्यांची कुळे नासी, साधूंचा मान गिवसी. धर्माशी नीतीची शेज भरी, अविवेकाची काजळी फोडोनी विवेक दीप उजळी. तई योगिया पाही दिवाळी निरंतर, ऐसिया काजा लागी, ऐसिया काजा लागी मी अवतरे योगी युगी. हेची ओळखे जो जगी तो विवेकिया विठ्ठल 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 विठ्ठल. अशी देवाची युक्ती आहे, तशीच भगवंताची शक्ती आहे महाराज. देव स्वतंत्र आहे, शूर आहे. त्यांना मदत म्हणून संत येत असतील ना, तर त्यांना मदतीची गरज नाही, कारण ते स्वतंत्र शूर आहे. अशी शक्ती आहे. का सिंह न पाहिजे जावळिया. आता सिंह हा वनातला राजा महाराज, त्याला शिकारी करता कोणास घेण्याची गरज नाही. त्याने आरोळी फोडली की त्याला हत्ती घाबरतो. असा शूर त्याला कोणाचीच गरज नाही हो महाराज. पारधी जर शिकारीला निघाला ना, तर त्याला गरज आहे.
काय घ्यावे लागते त्याला तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, पाशिके पोती वाघुरा, सुनी ससाने चिकाटी खोचरा, घेऊन निघती डोंगरा पारधी जैसे, तुका म्हणे फासे वाघुरा कुऱ्हाडी, प्रसंगी तो काढी पारधी जैसा. कदाचित ही सामुग्री पारध्याला माहित नसेल ना महाराज, तरीही संतच दयावान आहेत. विठ्ठल 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 अशी देवाची युक्ती आहे, तशीच भगवंताची शक्ती आहे. मग संत प्रत्येक अवतारात हेच करतात. काग बकरिठा मारिले बाळपणी, अवघी दैत्य खानी बुडविली, नुघडता बाळपणाची फुली, जेने मिया अदानवी सृष्टी केली, करीगिरी धरुनिया उमानिली महेंद्र महिमा, प्रथम दशेची या पहाटे, कंसा ऐसी अचाटे, महाधेडे अवचटे, लीळाची नाशिली. विठ्ठल विठ्ठल अर्जुना, मी बाळपणातच मोठ्या मोठ्यांचा निकाल लावला रे, व इंद्रादिक ब्रह्मादिक देवांचा पराभव केला. हे प्रत्येक अवतारात देवाने केले. मग महाराज देव प्रतिज्ञा करतात. काय गरज काय आहे, त्यापेक्षा एखाद्या गुहेमध्ये जाऊन एकांतात जाऊन चिंतन करावे. ठाईच बैसोनी करा एक चित्त, 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 ठाईच बैसोनी करा एक चित्त. आवडी अनंत आडवावा, आवडी अनंत आडवावा, न लगती सायासा जावे वनांतरा, न लगती सायासा जावे वनांतरा, न लगती सायासा जावे वनांतरा, न लगती सायासा जावे वनांतरा. आवडी अनंत आडवावा, आवडी अनंत आडवावा, आवडी अनंत आडवावा, आवडी अनंत आडवावा, नलगती सायाचा जावे वनांतरा, नलगती सायाचा जावे वनांतरा, नलगती सायाचा जावे वनांतरा, नलगती सायाचा जावे वनांतरा. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. सणावाराला प्रत्येकाच्या घरी गोडधोड पक्वान्न बनलेले असतात. बाई घाईघाईने स्वयंपाक करते. मालक आले, झाला नाही का अजून स्वयंपाक? तर बाई म्हणते, हो ना, झालाच समजा. मग मी तुला मदत करू लागू का? कणिक मळवून देऊ, डाळ घोटून देऊ का पापड्या लाटून देऊ? तर बाई म्हणते, कशाला हो, मी माझ्या कामात बांधली आहे, जबाबदार आहे. तुम्ही काय लुडबुड करतात? तसे संतही जबाबदार आहे, देवही जबाबदार आहे. देवाने हामी घेतली आहे ना, देवच सांगतात.
हे सोंग सारिले या रूपे अनंते हे सोंग गसारीले यारो पियानते ही तुम तारीले यारो पियानता ही तुम गसारीले यारो पियानता ये सोंग सारीले यारू प्यानंते 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 पुढे ही बहुत करणे आहे पुढे बहुत करणे हाय पुढे ही बहुत करणे आहे पुढे बहुत करणे हाय ओ माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम 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 हे सोंग सारिले या रूपे अनंते हे सोंग सारिले या रूपे अनंते हे सोंग सारिले या रूपे अनंते पुढेही बहुते करणे आहे असे देव येतात वचन देतात मग संत कशाला प्रतिज्ञा करतात देव करतीलच महाराज पण याचे उत्तर असे की धर्माच्या रक्षणाकरिता देवही येतात व संतही येतात दोघांचे विचार कार्य एकच आहे असे आपल्याला दिसते देवासी अवतार भक्तासी संसार देवासी अवतार भक्तासी संसार देवाचे अवतार भक्ताचे संसार देवाचे अवतार भक्ताचे संसार देवासी अवतार भक्तासी संसार देवासी अवतार भक्तासी संसार देवाचे अवतार भक्ताचे संसार देवाचे अवतार भक्ताचे संसार दोन्हीचा विचार एकापणे दोन्हीचा विचार एकापणे देवासी अवतार भक्ताचे संसार देवाचे अवतार भक्ताचे संसार देवाचे अवतार भक्ताचे संसार देवाचे अवतार भक्ताचे संसार देवासी अवतार भक्तासी संसार दोहींचा विचार एकपणे महाराज जरी काम एकच असले ना तरी दोघांची रीत वेगवेगळी आहे भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी देवाचा अवतार होय दासा सुख दैत्या भय असे वासुदेव नारदाला म्हणतात देव दृष्टांना मारतात व भक्ताचे रक्षण करतात महाराज लक्षपूर्वक ऐका ज्याचा संहार करतात त्यांना दृष्ट म्हणावे
व ज्याचे रक्षण करतात त्यांना भक्त म्हणावे. देवाने अनेकांचा मुर्दा पाडला, तसेच संतांनी अनेक दुष्टांना मारले असे एकही प्रमाण ग्रंथात दिलेले नाही, तर उलट पापी चांदडांचा उद्धार केला असे प्रमाण आहेत. पुनीत केले विष्णुदासी, संगे आपुलिया दोषी. हुशार विद्यार्थ्याला पास करणे सोपे आहे महाराज, परंतु ध वर्गातील विद्यार्थ्याला पास करणे कठीण आहे. तसेच मुमुक्षाचा उद्धार करणे सोपे आहे, परंतु दोषी लोकांचा उद्धार करणे कठीण आहे. आणि हेच काम आमच्या संतांनी स्वतः केले आहे. दारूबंदी व्यसन मुक्ती संतच करतात, म्हणून महाराज म्हणतात धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. आता पाखंडाचे खंडन करणार, धर्माचे रक्षण करणार. आता पाखंड, पहिले याचा अर्थ तर हा आहे की पाखंड म्हणजे काय, ते किती प्रकारचे. पाखंडाचे खंडन केल्यापेक्षा धर्माचे रक्षण करा ना. धर्माचे रक्षण करणार तर कोणत्या धर्माचे रक्षण करणार, त्याचे प्रकार किती, धर्माच्या रक्षणाचा फायदा काय माऊली, धर्माचे रक्षण आपण नाही केले तर नुकसान काय, याचा आपण भावार्थानंतर विचार करूया. विठ्ठल याच पाखंडाचे खंडन व मंडन संतांनी केले, आमचे काम दुसरे नाही असे संत तुकोबराय द्वितीय चरणात सांगतात. येची आमा करण काम, येची आमा करण काम, येची आमा करण काम, येची आमा करण काम. हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम. बीज वाढवावे नाम, 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 बीज वाढवावे नाम. येची आमा करणे काम, येची आमा करणे काम, येची आमा करणे काम, येची आमा करणे काम. हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम, येची आमा करणे काम. करणे काम. हेची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. आम्ही पाखंडाचे खंडन करणारे लोक जगामध्ये पुष्कळ आहेत महाराज. आपल्याला दुसऱ्यांची चूक सांगता येते व आपण आपली स्वतःची चूक सुधरवता येत नाही. तसेच आपल्याला दुसऱ्यांच्या डोळ्यातली कुसळ दिसते महाराज, पण आपल्या स्वतःच्या डोळ्यातली मुसळ दिसत नाही. तर हे काम आमच्या संतांनी स्वतः आचरण करून केले आहे. तैसे संत जगी क्रिया करुनी दाविसी अंगी. विठ्ठल 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 विठ्ठल. आम्ही धर्माकरिताच अवताराला येतो, धर्माचेच रक्षण करतो, नव्हे शेवटी धर्माकरिता प्राणाची आहुती सुद्धा देतो. परवा करीत नाही का, दुसरे कामच नाही. येतो जातो आम्ही देवाची सांगात, तुका म्हणे गात देव नाम. मागे बहुता जन्मी
लीलेची करिता आलो आम्ही. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. 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 बोलिले जे ऋषी सात भावे भरताया, सात भावे भरताया. झाडू संतांचे मार्ग आडगानी भरले जग. झाडू संतांचे मार्ग आडरानी भरले जग. बोलिले जे ऋषी सात भावे भरताया, सात भावे भरताया. संताचे मार्ग आडरानी भरले जग. झाडू संताचे मार्ग आडरानी भरले जग. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्तया. ज्यावेळी रामचंद्र प्रभू होते महाराज, त्यावेळी आम्ही वानर होतो. ज्यावेळी श्रीकृष्ण भगवान होते, त्यावेळेस आम्ही गोपाळ होतो. आता देव विटेवर उभे आहेत, तर आम्ही वारकरी आहोत. निंद्रा करिता होतो पाही, सेवेची लंका घेतली तही. वानर गोवर गाई सवे सारित हिंडत असो. जे जे धरी अवतार तुका त्यांचे बरोबर. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. 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 आणि काचे काम नाही आता. आणि काचे काम नाही आता. अनेकाचे काम नाही आता. अनेकाचे काम नाही आता. म्हणून या वाटा सूक्ष्म दुसरे. म्हणून या वाटा सूक्ष्म दुसरे. मोडून या वाटा सूक्ष्म दुसरे. म्हणून या वाटा सूक्ष्म दुसरे. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. आणि काचे काम नाही आता. पण महाराज प्रत्येक अवतारात देवशस्त्र घेऊन आले व दृष्टांचा संहार केला. कोठे धनुष्य सुदर्शन गधा, तर संत तुकोबराय तुमचे कोणते शास्त्र आहे असे संत तुकाराम महाराजांना विचारले. तर संत तुकाराम महाराजांनी तृतीय चरणात सांगितले, कृष्ण उतारे, कृष्ण उतारे, कृष्ण उतारे, कृष्ण उतारे. तीक्ष्ण उतारे, तीक्ष्ण उतारे, तीक्ष्ण उतारे,
तीक्ष्ण उत्तर हाती घेऊन बाण फिरे तीक्ष्ण उत्तर हाती घेऊन बाण फिरे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे तीक्ष्ण उत्तर हाती घेऊन बाण फिरे हेची करणे काम हेची करणे काम याची करणे काम याची करणे काम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे समाजाला कल्याणाचा हिताचा उपदेश करताना महाराज प्रथम आम्ही गोडही बोलू पण कडक कठोर शस्त्रासारखे भेटेल असेही बोलू मऊ मे नाहुनी आम्ही विष्णुदास मऊ मे नाहुनी आम्ही विष्णुदास महू मे नाहुनी आम्ही विष्णुदास मऊ 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 मे नाहुनी नाहुनी आम्ही विष्णुदास आम्ही विष्णुदास नाहुनी आम्ही विष्णुदास महू मे नाहुनी आम्ही विष्णुदास मऊ मे नाहुनी आम्ही विष्णुदास मऊ मे नाहुनी नाहुनी आम्ही विष्णुदास आम्ही विष्णुदास मऊ मे नाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे कठीण वज्रास भेदू ऐसे कठीण वज्रास भेदू ऐसे कठीण वज्रास भेदू ऐसे महू मे नाहुनी आम्ही विष्णुदास 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 मऊ मे नाहुनी आम्ही विष्णुदास मऊ मे नाहुनी आम्ही विष्णुदास मऊ मे नाहुनी जय गजानन आम्ही विष्णुदास श्री गजानन मऊ मे नाहुनी आम्ही विष्णुदास विष्णुदास मऊ मे नाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे महाराज कडक बोलणे हेच आमचे काम आहे जसे भांड्याला सपाटून हात मारल्याशिवाय ते स्वच्छ निघत नाही ना तसे प्रथम आम्ही गोडही बोलू विनंती सुद्धा करू लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम आता तरी टाळी वाजवा सर्वांनी. करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मन वेडो वेडा विठ्ठल विठ्ठल मन वेळ
मुखी नाम लावनिया सकळा जना कर जोडुनी थोर लहाना दान इतुकीची द्या मज दिना म्हणे तू कया बंधुराम म्हणागा राम राम स्मरा आदि राम राम स्मरा आदि राम राम स्मरादि राम राम स्मरादि लाहो करा गटगाला बुडा बंदी लाहो करा गटगाला बुडा बंदी है लाव करा गटगाला बुडा बंदी गाव करा गटगाला बुडा बंदी सांडा बाबू गिया उपाधि सांडा बाबू गिया उपाधि सांडा बाबू की उपाधि सांडा बाबू की उपाधि लक्ष लावून राह गोविंद गा लक्ष लावून राह गोविंदी गा लक्ष लावून राह गोविंद गा लक्ष लावून राह गोविंदी गा राम राम स्मरा आदि राम राम स्मरा आदि राम राम स्मरादि राम राम स्मरादि राम राम स्मरादि राम राम स्मरादि तुकाराम महाराजांनी विनंती करावी दिन होऊन आपल्या पायाला लागावे इतके आपले पाय चांगले नाही माऊली कशा कशाने भरले आहेत तरी संतच दयावान आहेत सांगतात ना महाराज सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा महाराजांनी खूप गोड बोलून सांगितलं या समाजाला पण समाजाने ऐकलं नाही मग महाराजांना थोडा राग आला माझी ये भक्ती विना जळो तेजी आले पण अगा पृथ्वीवरी प्राशान नसती काही नामाविन मुख सर्पाची ते बीळ जिव्हा नभे काळ सर्प आहे काय माय गेली होती भूतापाशी हरिणये मुखाशी अरे मुढा किती सांगू तरी न ऐकती बटकीचे पुढे शिंदडीचे रडतील विठ्ठल विठ्ठल महाराजांनी खूप गोड बोलून सांगितलं या समाजाला पण लोकांनी ऐकलं नाही मग महाराजांनी थोडं कडक शब्दात सांगितलं तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे एकदा कौरव पांडवांचे युद्ध होणार होते महाराज त्यावेळेला भगवान दुर्योधनाच्या महलात शिष्टाई करण्याकरिता निघाले हे दुर्योधनाला समजले की पांडवांचा मदत रक्षण करणारा एक भगवानच आहे त्यांना कमी केले म्हणजे पांडवांना जिंकायला वेळ लागणार नाही मग त्याने दोन प्रयोग केले एक घरामध्ये जेवणामध्ये विष टाकले व एक खड्डा खोदून त्यामध्ये अनुकुचिता शस्त्र घातले त्याला पृष्ठाने आसन केले सुशोभित गालीचे अत्तरे शिंपडले भगवान आले पाहिले त्या दुर्योधनाने व भगवानला हात जोडले व म्हणाले या या देवा या या ही सर्व शोभा असणे तुमच्याकरिताच केली आहे इदम आसनम अलंक्रियतम भवता हे आसन तुमच्याकडून सुशोभित केले जावे खास तुमच्याकरिता हे आसन केले आहे आणि खोट्या गोष्टी देवाच्या पायाजवळ सरते होत नाही देव तर जाणतोस खोटे कोठे सरे विठोबाच्या पायी अंतर जानसी पांडुरंगा अंतरीचे बीज जाणे कळवळा व्यापक सकळा ब्रह्मांडाचा सर्वं जानती इति सर्वज्ञः तर देव त्या दुर्योधनाला म्हणाले अरे दुर्योधना बसलो असतो रे पण याच्या खाली मोठा सर्प आहे कस काय बसणार तर तो दुर्योधन देवाला म्हणाला देवा अहो देवा हे राज्य आहे येथे रात्रंदिवस पहार आहे येथे सर्प येईल तरी कसा पण ज्याला जगत निर्माण करता येते त्याला सर्प नाही का निर्माण करता येणार मोठा सर्प निघला आसनाखाली महाराज भगवान तेथून निघाले दुर्योधनाला थोडी भीती वाटली देवाला देवाला आडवा झाला व म्हणाला देवा देवा माफ करा चुकलो पण जेवणाची व्यवस्था झाली आहे जेवण करूनच जा त्यावर देव दुर्योधनाला म्हणाले दुर्योधना तू काय मला जेवणाचे आमंत्रण दिलेले नाही
कुणाच्या घरी जेवायला जायचे हे मला कळते, कारण रीतच आहे ना ती. आप नहीं आदर नहीं नहीं नैनो में नीर, उस घर न जाइए कांचन बरसत नीर. आप है आदर है नैनो में नीर, उस घर चले जाइए पत्थर बरसत नीर. माऊली, ज्या ठिकाणी आपलेपणा नाही, अतिथी नाही, प्रेम नाही, श्रद्धा नाही, तेथे सोन्याचा पाऊस पडत असला तरीही जाऊ नये. व ज्या ठिकाणी आपलेपणा आहे, अतिथी आहे, प्रेम आहे, श्रद्धा आहे, तेथे दगडांचा पाऊस पडत असला तरीही जावे, कारण रीतच आहे ती. आप नहीं बेवफाई दूर से मिलना भला, ऐसे बेकदरों के घर जाने से मर जाना भला. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवान तिथून मनातल्या मनात विचार करून निघाले, पण शेवटी जाता जाता दुर्योधनाला म्हणाले, अरे दुर्योधना, 5 गावाची जहागिरी ते पोटा पाण्यापुरती. तर दुर्योधन देवाला म्हणाला, देवा, सुतईचा तोळा सुद्धा मिळणार नाही. तर देव दुर्योधनाला म्हणाले, दुर्योधना, अरे तुला खूप गोड बोलून सांगतो रे, पण ऐक, तुझ्या नावाने जन्मभर वाईट इतिहास लिहिला जाईल, रक्ताचे पूर वाहतील. त्या दुर्योधनाने नाही ऐकले. मग महाराजांनी थोड्या कडक शब्दात सांगितले की तुला संपवण्याकरताच तर आमचे शस्त्र आहे. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे. विठ्ठल 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 विठ्ठल. आम्हाला डोळ्यापुढे हित कल्याण दिसते समाजाचे, म्हणून संत तुकोबराय शेवटच्या चरणात सांगतात, नाही बीड पार, 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 नाही बीड पार. तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर. हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम. तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर, तुका म्हणे साना थोर. हेची आमा करणे काम, हेची आमा करणे काम. बीज वाढवावे नाम बीज वाढ, बीज वाढवावे नाम, बीज वाढवावे नाम, बीज सुर मेरा तुम्हारा, ओ मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा. सुर की नदियाँ हर दिशा से, सुर की नदियाँ हर दिशा से बह के सागर को मिले. बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के टान टारट भाई, टान टारट
कटपट करियो तान तरत कटपट करियो तान तरत तुमच्या आमच्या मिळती दारा दूर सुराच्या बरती दारा दीवानी बनी मैं दीवानी बनी दीवानी बनी मैं दीवानी बनी मुरली के नादे दीवानी बनी गौलन मुरली के नादे दीवानी बनी ओ बीज वाडवा में नाम वाडवावे नाम बीज 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 वाडवावे नाम कल्याणाचे सांगायचे ना महाराज मग राग आला तरी चालेल पण भीड फार वाईट तुका म्हणे भीड खोटी लाभ विचाराच्या पोटी आपण जर भीड धरली ना तरी रोग व्यसन वाढतील जवळचा असला तरीही भीड धरू नका पोभाळीता चरे अंतरीचे दुःख लासे फासे मुख उघडावे आता पायाला गळूबेंड झाले त्याला मलमपट्टीने गोंजारले महाराज तर ते अधिक वाढते ठसठस करते झोप लागू देत नाही म्हणून त्याला ऑपरेशनची गरज आहे तसेच महाराज म्हणतात आम्हाला तुमच्याकडून काहीही अपेक्षा नाही न हो आम्ही वैद्य अर्थाचे भुकेले भलते द्यावे पाले भलत्यासी तुका म्हणे लासू फासू दे उडाव सुखाचा उपाव पुढे आहे भीड धरली ना महाराज रोग व्यसन वाढतील तर आता छोटा मुलगा लहान बाळ उन्हात खेळतो त्याची आई त्याला म्हणते अरे बाळू तिकडे नको मरू इकडे मर आता खरं सांगा तो तिकडे मेला काय इकडे मेला काय पण त्याची आई त्याला मर म्हणते तर इथे आईच्या मर म्हणण्याचा अर्थ जग असा आहे जेथे प्रेम आहे ना महाराज तेथेच राग आहे जेथे प्रेम नाही मग तो मरे का ना आईच्या रागवण्यात जसे प्रेम आहे ना तसे संतांच्याही रागवण्यात प्रेम आहे हित आहे कल्याण आहे आमच्या रागवण्याचा उपदेश आपणास सुख शांती लाभो आपले कल्याण व्हावे व त्याकरिता आम्ही भीडभार करणार नाही असे संत तुकाराम महाराज म्हणतात नाही भीडभार तुका म्हणे साना थोर आता सर्वांनी हाताने टाळी वाजवून मुखाने नामजप करून सर्वांनी भजन करा विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई सर्वांनी हरी जय जय
जय जय जय जय जय जय जय जय जय विठोबा रखुमाये जय 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 विठोबा रखुमाये हरी जय जय 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 चला. हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाये जय 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 विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये 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 जय जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये चला मावशी पायाच्या प्रसादी काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नवी अंगभूत युक्ती तुमचे बडबडिलो शेष नवे हा उपदेश तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे झालेली कीर्तन रूपी सेवा जगत गुरु तुकोबारायांच्या चरणी विश्व माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी तसेच आदिशक्ती मुक्ताबाईंच्या चरणी तुम्हा सर्व श्रोते माय बापांच्या चरणी माझे गुरुवर्य स्थानी असणारे आमचे सर्व महाराज मंडळींच्या चरणी मृदुंगाचार्य टाळकरी वाळकरी गायनाचारी सर्वांच्या चरणी तसेच ज्यांनी आजचे अन्नदान केले त्यांच्या चरणी मस्तक ठेवून माझ्या गुरुवर्यांच्या चरणी मस्तक ठेवून सेवेला इथेच पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले कोरे वेडे मापुडे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही नाही उच्चारिला अधिकार म्या फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुका पदार्पण केलेलं आहे. या 15व्या वर्षातील दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी बाल कीर्तनकार कुमारी स्नेहल दिदी थोरात छत्रपती संभाजीनगर यांनी अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी कीर्तनाची सेवा केलेली आहे. म्हणजे माझं मत जर इथं मांडलं तर माझं एकच मत असेल की खरं कीर्तन कोणतं असतं तर हे अशा पद्धतीचं कीर्तन असतं. म्हणून अशा कीर्तनांची फार गरज आहे आपल्या महाराष्ट्राला. नाही तर बाकीच्यांनी सगळा धिंगाणा करून ठेवलेला आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या खानदेशात जास्त झालेले आहे. म्हणजे बऱ्याच जणांचं असं मत असतं की हसवल्याशिवाय कीर्तनच पूर्ण होत नाही. तर मंडळी कीर्तन म्हणजे तसं नाही. आज जसं कीर्तन झालं ना या बालिकेने या ठिकाणी केलेलं आहे इतकं सुंदर. फक्त वय वर्ष फक्त तिचं 14 वर्ष आहे
आणि या 14 वर्षाच्या कुमारिकेने इतकं सुंदर कीर्तन करावं, तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. म्हणजे चंदू महाराज तुम्हाला सांगतो, एका एका सिद्धांताला 4-4, 5-5 म्हणजे प्रमाण नाही काय, एवढं सोपं नाही. आणि इतकं प्रमाणबद्ध माऊलींच्या ओव्या, परत आपले श्लोक वगैरे सगळं या ठिकाणी, इतकी छोटी असणारी आमची स्नेहल इतकी, आणि सगळ्यात महत्त्वाचं तिचं स्वर ज्ञानसुद्धा अगदी परफेक्ट आहे. बऱ्याच जणांना स्वर ज्ञान म्हणजे कीर्तन करता ते फक्त करता म्हणून करता, पण स्वर ज्ञान नसतं, तेही ते परफेक्ट तिचं आहे, सगळं काही आहे. आणि तसं बघायला गेलं तर मुली तशा हुशारच असतात नाही का, पण त्याच मुली आता सध्या हुशार होत आहेत, ज्या चांगल्या मार्गामध्ये आपलं कल्याण करून घेतात. एवढ्या कमी आली, सुंदर असं कीर्तन केलं. नाहीतर आपण बघतो टाळ घ्यायला उभं, मी काय बोललो होतो मगाशी, आपल्या 5-10 तरी मुली या ठिकाणी उभी राहतील म्हटलं, पण एकही पुढे यायला तयार नव्हते. असं दुर्दैवच म्हणावं लागेल याला, कारण इकडे सहसा कोणी वळत नाहीये. आणि इकडे न वळल्यामुळे महाराज आज आपण बघतोय संस्कार संस्कृती या गोष्टी आपल्या महाराष्ट्रातनं हळूहळू नष्ट व्हायला लागल्या. पैशांचं काही नाही हो, पैसे प्रत्येक व्यक्ती कमवत आहे आज. अगदी सामान्यातल्या गरीबातल्या व्यक्तीला सुद्धा 500 रुपये रोज, 300 रुपये, 400 रुपये रोज मिळतोय. पैसा कमवणं सोपं आहे आज, पण संस्कार कमवणं, संस्कृती टिकवणं हे फार अवघड आहे. आणि तेच संस्कार या ठिकाणी या बालगोपाळांना दिले जातात. आणि स्नेहलचे वडिलांबद्दल जर बोलायचं झालं तर त्यांनी आयुष्यभर विण्याची सेवा केलेली आहे. आयुष्यभर आजही ते विणा पहारा, आणि प्रत्येक ठिकाणी मोठमोठे महाराष्ट्रात कार्यक्रम होतात, तिथं विणा घेऊन ते उभे असतात. आणि म्हणून इतकं सुंदर रत्न त्यांच्या पोटी जन्माला आलं. छान असं कीर्तन त्यांनी या ठिकाणी केलं. आणि एक वाईट वाटतं तिच्याबद्दल, फक्त एकच वाईट आहे, आणि असं परमेश्वराने कोणालाच असा तो म्हणजे अशी व्याधी कोणाच्याच वाटेला आणू नये. वय वर्ष 5 असताना तिला डायबिटीज झालाय, आणि आज ती एवढं डायबिटीस असताना सुद्धा कीर्तन करते. म्हणजे जेवणाच्या आधी दररोज तिला एक इंजेक्शन घ्यावं लागतं. आज इथे आल्यानंतर इंजेक्शन घेतलं, आणि मग इथं 2 ते 2.5 तास ती या ठिकाणी कीर्तन केलं. तिने अतिशय सुंदर पद्धतीने या ठिकाणी स्नेहलने कीर्तन केलं. अशीच उत्तरोत्तर प्रगती तिची होतच राहील. आपल्या खानदेशामध्ये, आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये तिचं हे पहिलंच कीर्तन आहे, पण त्या भागामध्ये तिचे भरपूर कीर्तनं झालेली आहे. आणि असं रत्न आपल्यांना मिळालं. आणि आमचे आता महिंदळे ग्रामस्थांबद्दल बोलायचं तर त्यांनी सांगितलंय, महाराज तुम्हाला पटेल त्या पद्धतीचे आणा. तसं काहीच नाही, कोणाचा काही दबाव राहणार नाही, काही नाही. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून नवीन व्यक्तींना व्यासपीठ निर्माण करून देणं हे तर माझा पहिल्यापासनं मी सांगत आलेलो की चांगले चांगले लोक इथं आले पाहिजेत, त्यांचं कीर्तन आपल्याला ऐकायला मिळालं पाहिजे. या दृष्टिकोनातून माझा प्रयत्न असतो, दुसरं काहीच नाही. या ठिकाणी अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाला 15 वर्ष पूर्ण होऊन गेलेत. पण जसजसे आपले वर्ष वाढत आहेत तसतसा आपला उत्साह कमी होतोय. वाढायचं तर सोडा, पण कमी होतोय. आज आपण बघितलं काकड्याला 2 महिला इतक्या महिला कीर्तनाला आलेत ना, याच्यापैकी काकड्याला 2च. काही तर त्या तिकडं गल्लीत तिकडं उभं राहून वळवतात, काही म्हणजे त्यांना काकड्या काय तेच माहिती नाही. 2च महिला येतात की काकड्याला. आणि हरिपाठाला सुद्धा फक्त 10-15च या ठिकाणी पावल्या खेळतात. तरुण मित्र मंडळ तर पावल्या खेळायला सुद्धा पुढे येत नाहीये. म्हणजे हे का होतंय आणि हे अध्यात्मापासून हे मंडळी का दूर जात आहेत, हा मोठा गहन प्रश्न आहे. पण असं होऊ देऊ नका. आपल्याकडे सप्ताहाचे फक्त आता 5च दिवस बाकी आहेत. त्या 5 दिवसांमध्ये आपल्याला जेवढा आनंद या ठिकाणी लुटता येईल तेवढा आनंद आपल्याला लुटायचा आहे. हे भक्तिमय वातावरण असते, काही टाइमपास म्हणून नाही ठेवले. दिवसभर या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण चालतं, माऊलींच्या ओव्या आहेत. म्हणजे महाराज या ठिकाणी बोलतात, याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांच्या तोंडातनं ज्ञानेश्वर महाराज बोलतात. आणि ते शब्द प्रत्येक या पूर्ण वातावरणामध्ये दिवसभर फिरत असतात, प्रत्येकाच्या कानावरती पडत असतात. हे इतकं महान कार्य आहे. म्हणून अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाला काय म्हटलं गेलेलं आहे, यज्ञ म्हटलं गेलेलं आहे. आणि तो यज्ञ आपण काल सुरू केलं, आज दुसरा दिवस आहे. 8 दिवसांचा हा महायज्ञ या ठिकाणी पूर्ण होणार आहे. अतिशय सुंदर पद्धतीने सगळे कीर्तनकार कीर्तन करणार आहेत, त्याचा तुम्ही आस्वाद घ्यायचा आहे. लहान लहान मुलांना आता आपण जर विचार केला, माझाही विचार केला तर मी 2013 पासून कीर्तन करतो. म्हणजे आता 10 ते 11 वर्ष झालेत मला कीर्तन करायला. पण दुर्दैवाची गोष्ट एकच आहे, दुसऱ्या गावांना मी शनिवार रविवार जाऊन शिकवून येतो ज्ञानेश्वरीच्या ओव्या श्लोक वगैरे हे. म्हणजे ते आणि ते म्हणतात, भाग्य महाराज तुम्ही आम्हाला 2-2 तास तरी शनिवार रविवार भेटले, असं ते लोक बोलतात. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, 2017 पासून सप्ताह सुरू केला आपण, पण एकही मुलगा आणि एकही मुलगी माझ्याजवळ आले नाही म्हटले की महाराज आमले टाळ तरी शिकवा. म्हणजे ते श्लोकन ते तर लांबच आहे,
पण टाळ शिकवा सुद्धा कोणी बोलत नाही. इतकं तरी आपण दूर गेलं नाही पाहिजे परमार्थापासनं. असं जर झालं तर येणारा काळ भयान आहे. आणि आपण आपल्या मुलांना जर संस्कार संस्कृती देऊ शकलो नाहीत तर आपल्याला आयुष्यभर रडणंच आहे, एवढं आपण लक्षात ठेवा. त्याच्यासाठी हा सगळा खटाटोप आहे. आणि आपण मागच्या वर्षांपासून कुणाच्याही घरी जात नाही आणि वर्गणी मागत नाही. आपण वर्गणी याच्याकरता मागत नाही की मी मग त्या वर्षीच बोलून गेलो, म्हटलं प्रत्येक व्यक्ती कामाला गेलं तर 300 400 500 रुपये रोज कमवतो आणि आपण त्यांच्या घरी 50 रुपये 100 रुपयासाठी फिरायचं, हे बरोबर नाही. म्हणून आम्ही वर्गणीच बंद केली. ज्याला कोणाला वर्गणी द्यायची असेल तो स्वतःहून इथे येऊन वर्गणी देईल. आणि काही काही भाग्यवंत असे आहेत आपल्याला दरवर्षी मिळतच असतात, ते महाराज लोकांचं जेवणही घेतात. 20 ते 25 नाही 50 लोक त्यांच्याकडे रात्री जेवतात, काहींकडे सकाळी 10 जेवतात. एवढे जेवू घालून परत कीर्तनकाराची देणगी सुद्धा तेच देतात. हे लाइटिंग फोकस सुद्धा एकाच व्यक्तीने घेतलेलं आहे, हे माईक सिस्टीम एका व्यक्तीने घेतलेलं आहे. असं हे प्रत्येक व्यक्ती हजारो रुपयांचा खर्च आपल्या जबाबदारीवर घेतात, तर आपण 500 रुपये द्यायला का मागे पुढे बघायचं. म्हणून कोणाकडेही आम्ही येणार नाहीत आणि कोणाकडे येणार नाहीत आणि प्रत्येकाला हिशोब सुद्धा दिला जाईल, हे मी याच ठिकाणी आज सांगतो. म्हणून प्रत्येकाने 500 असेल 1000 असेल तुमची जशी ऐपत असेल 200 असेल 300 असेल एवढं स्टेज जवळ यायचं कीर्तन संपल्यावरती आणि स्टेज जवळ येऊन तेवढे देऊन द्यायचे. आपलं नाव वगैरे लिहायचं वहीवरती. पावती पुस्तक असेल तर पावती देखील या ठिकाणी कार्यकर्ते मंडळी तुम्हाला देतील, ते मात्र शंका नाही. आणि मागच्या वर्षी काही महिला मंडळांनी या ठिकाणी 2-2 हजाराची देणगी जाहीर केली होती, पण त्यांची देणगी आली नाही आणि त्यांचे मोबाईल नंबरही आमच्याकडे नव्हते, फक्त नावं आमच्याकडे आहेत. तर मी तुम्हाला एक विनंती करतो की त्या मायमावल्या जर इथं बसलेल्या असतील, काही काहींना विसर पडून जातो, तर त्या ज्या नावं आहेत ते मी जाहीर करतो. जर त्या मायमावल्या असतील, हां काही काही मायमावल्या देऊन गेल्या, त्यामध्ये रत्ना साहेबराव सिसोदिया यांनी 2000 रुपयांची देणगी दिलेली आहे. त्याच पद्धतीने मंगल सुदाम पाटील, बरोबर ना, त्यांनी 2000ची देणगी या ठिकाणी दिलेली आहे. आणि श्री मनोज दामू पाटील यांनी देखील 2001 रुपयाची देणगी दिलेली आहे. या सगळ्या मंडळींसाठी जोरदार टाळ्या होऊन जावल्या. आणि उद्याचे कार्यक्रम कमीत कमी हा स्टेज तरी भरला पाहिजे, एवढ्या तरी माय माऊलीने काकड आरतीला यावं. कारण की वारकरी संप्रदायामध्ये काकड आरती हे सगळ्यात महत्त्वाचं भजन आहे. आणि ते आपण थंडी असल्यामुळे आपण असं ठरवलं की 5 वाजता न 5:30 वाजता न सुरू करता आपण 5:30ला सुरू करणार आहोत. आणि त्या 5:30ला आपण काकड आरतीसाठी सगळ्या माय माऊलींनी यावं. पुरुष मंडळींना शक्य असेल तर त्यांनी सुद्धा यावं, ही तुम्हाला नम्र विनंती करतो. उद्याचे कार्यक्रम, उद्या सकाळी काकड आरती संपल्यानंतर 9 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण होईल.